सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय। जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण। 26वा अध्याय आपण आज घेत आहोत. इतक्या 25 अध्यायापर्यंत लक्ष्मीनारायणाच्या संवादामधून एक कळलं की काय व्रत आहे, नेमकं कसं करायचं, कोणतं दान कशा पद्धतीने द्यायचं, कोणाला द्यायचं आणि ते दान दिल्यानंतर त्याचं फल काय हेही आपल्याला 25 अध्यायापर्यंत कळलं. माता लक्ष्मीने एकदम नारायणाला प्रश्न विचारला की आतापर्यंत 25 अध्यायामध्ये सगळ्यांनी असं भाविकतेने हे ग्रंथ श्रवण केला, त्या पद्धतीनं त्यांनी कर्म केलेत, दान केलेत, व्रत केलं, स्नान केलं. असं कोणी आहे का की ह्या तुम्ही इतकं जीव तोडून सांगता आहात, लोककल्याण व्हावं म्हणून सांगता आहात, तर कोणी ह्या व्रताची किंवा ह्या मलमासाची अशी उपेक्षा कोणी केली का? भगवंत म्हणतात की हो, ती केली आहे. आता ती कोणी केली, कशी केली हे कथानक ह्या 26व्या अध्यायामध्ये आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी अनाथनाथा सगुण स्वरूपा कृपावंता, ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था, चरणी माथा भावार्थे. दीननाथ म्हणती की तुझला, तरी काय नामाते विसरला, षडरिपू गांजती मजला, हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन गांजिले प्रपंच वेदनेन, हे तव कौतुक पाहुन लाजिरवाणे लौकिकी. माता उपेक्षिना बाळाते, तेवी तू जगदीश जगाते, उपेक्षिता दीनदासाते, केवी हेतू ते शोभेल. हरी तू नाना अवतार धरिसी, दीनदासाते प्रतिपाळिसी, तेथे मज दीनाते उपेक्षसी, केवी मिरविसी थोरीव. आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करून एकाग्र देखा, भाव धरून अनेका, संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निज मनी ग्रंथ, तरी केवी प्राणियांचा प्रांत, यदर्थी इतिहास श्री अच्युत अनुवादत लक्ष्मीये. तोची भावार्थ संपूर्ण, श्रोते हो करा श्रवण, लक्ष्मी ते वदलासे नारायण, तेची श्रवण अवधारा. श्लोक. अत्र ते कथयिष्यामि कथां पाप प्रणाशिनी, यां श्रुत्वा ब्रह्महस्तेनो मुच्यते योनि संकटात. टीका. लक्ष्मी ते वदे नारायण, जे ऐकती भावे करून
तयांचे पाप होय दहन, संकटी जाण न पडती ते. ऐसे वाक्य तयाचे पाहे, कोण अभागी उपेक्षू लाहे. उपेक्षिता कोण दशा होय, तेची ऐकावी सावकाश. श्लोक. वीर माहुर नृपा सर्वं, मासीत भूतमित लेखिले. दाता यज्वा स्वरूपश्च, सुभगो जनवल्लभा. टीका. पूर्वी वीर बाहू राजेश्वर, महिमंडळी कीर्ती अपार. परमधार्मिक अति उदार, दानशूर प्रतापी. सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न, सर्व राया माझी श्रेष्ठ मान. आप्तवर्ग प्रजाजन, चिंतती कल्याण रायाचे. ऐसा भूप सर्वांगुणी मंडित, विवेकी जैसा वशिष्ठ सत्य. सेना जयाची अपरिमित, प्रजा पाळित स्वधर्मेसी. तयाची भार्या रूपवती सती, नाम जाण यशोमती. उभयंतांची अत्यंत प्रीती, असे निश्चिती जाण पा. यौवन गर्वे नसे गर्विष्ठ, लावण्या माझी असे श्रेष्ठ. प्रधान रायाचा धर्मिष्ठ, अति निकट स्नेह काजी. राज्यभार चालवी नेटका, धाकजाचा सर्वांशी देखा. स्वधर्मेसी अतिविवेका, न शिवे देखा पापा ते. तया राज्याचा मंत्री चतुर, तेथे यथा न्याय चाले राज्यभार. त्या देशी अन्य विचार, न घडे साचार निर्धारेसी. असो ऐसे असता जाण, राजपत्नी सर्वगुण मंडन. स्वरूप जाळे पसरून, आकर्षिला मन मीन रायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही, दान धर्म किंचित नेणे काही. वपुभूषणा ते सर्व काळ देही, सावरी तेसे सायासे. श्लोक. न दानं न व्रतं वापि, न देवार्चनं सेवनं. भुक्ते भोगान अनेकांश, वपुभूषण तत्परः. टीका. ऐसी ते राजभार्या जाण, कदाही न करी धर्मदान. तेणे तीर्थपर्वणी गंगा स्नान, करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत, कदाही न करीतो दानव्रत. पहाही अनुकूळ असता त्वरित, नाही हेत धर्मावरी. तया ते पुत्र असती दोन, सुबाहू शतबाहू नामे जाण. तेही स्वरूपे मंडन, गुणसंपन्न आगळे. एकदा मलमासाची ये संधी, प्रधान स्त्री करुण अवधी. म्हणे बहुत दिन न घडे विधी, राजस्त्री दर्शनाते. म्हणून साधून या वेळ, प्रधान स्त्री निघे तात्काळ. परम झालीसे उतावेळ, राजस्त्रियेचे दर्शनी. दर्शनाची धरुण लालसा, भेटी पातली ते म्हाळसा. सुंदरपणे तिची आवयसा, शिबिके माझी आरूढ. दूती जाणवी ती स्वामिनी ते, प्रधान भार्या पातली दर्शनाते. ऐसी ऐकताची मात, सामोरी येत गजगामिनी. ती येते धरून निज हस्तकी, बैसविती झाली निज मंचकी. येरी स्वभावे तेजा बिलोकी, तव अपूर्वता देखत. इंद्रभुवना ऐसे रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडून. सूर्यप्रभे समान जाण, शोभे सदन तियेचे. तेही अलंकार युक्त घवघवीत, सुस्वरूपे असे नटत. पयोधर सर्वदा उघडी झाकीत, अचळ सरसावित वेळोवेळा. अपार तेथे दासदासी, सदा सादरता सेवेसी. काय बोलेल केधवा वचनासी, न हाले नेत्राशी पातिया. ऐसे देखून ते प्रधान जाया, मंजुळ वचने राजभार्या. नमुनी तिचिया पाया, काय बोले आदरासी. तव प्रधान भार्या ते गुणवती, ते काय वदतसे सती. म्हणे ऐके बाई यशोमती, वचना प्रतिमान देई. हा तव मलमास अतिउत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम. तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एक मास. अघटित तेथीचे महिमान, मागुता साध्य नवे ऐसा दिन. नेणो कवळ वेळ काळ कठीण, घडो शके नेणवे ते. या लागी राजसे पाही, आयुष्य तव आपले नाही. यदर्थी आपण उभताही, आचरो देही व्रताते. सकळ पदार्थ अनुकूळ, दान धर्म करू सर्व काळ. सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी.
तव आज्ञे माझी भूपती, वरी धार्मिक तयाची रीती, तो कदाही वारिना तुझ प्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे. ऐसे ऐकुनी तिचिया उत्तरा, बोले काही ते राजदारा, अभेरून वचामृत सारा, बोले सुंदर ते ऐका. म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टविया देही, फळ काही आचरुनी. आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते, देव देईल म्हणून संकल्पाते, आशा अंतराते धरून. ऐसा आचरावा जरी नेम, तरी कवण जाणे पुढील जन्म, काय ओढवल नेण कर्म, पाहून या धर्म कोणाला. दान धर्म करुनी सर्वजन, मृत्यू पावले ते नाही आले परतून, नेणो स्वर्गी जाचणी की सन्मान, पाहून या कोण परतले. वृथा कष्ट व्हावे शरीराते, काय उणे केले भगवंते, सर्व अनुकूळ आहे आम्हा ते, ऐक निरुते भामिनी. धन मागावे श्रीहरी, सर्व संपत्ती अनुकूळ घरी, पुत्र मागो इच्छांतरी, तरी असती निर्धारी पुत्र दोघे. तेही गुणसंपन्न सर्व गुणी मंडित पूर्ण, वर्तती आमचे वचनाधीन, न मोडती वचन कदा ते. जेवी शिव आणि भवानी, तेवी मानती आम्हा उभया लागुनी, त्यांची मान्यता सर्वजनी, जय विजय सुरलोकीचे. मीही स्वरूपे सुंदर अंगणा, रूपाभिमाने न माणी कोणा, माझी या ऐश्वर्या पुढे उणा, इंद्र ठेंगणा मी मानी. सदा सर्वदा मज लागी, नृप संतोष वे स्वअंगी, प्राण वेचिले वचन लागी, माझी या नृपेंद्र तो. परम प्रीती आम्हा उभयता, ऐसे ऐश्वर्य मज असता, तेथे व्रत प्रभावाची वार्ता, काय भगवंता मागावे. आता व्रत आचरावे कोणी, तेही ऐकपा कहाणी, सदा पिढीले जे दरिद्रे करुणे, व्रत त्याने करावे. अन्न वस्त्र न मिळे किंचित, पोटी नाही ज्याची या संतत, त्याने व्रत करावे हे प्रत. आणिक मात अवधारी, व्याधीयुक्त असता शरीरी, त्याने जपावा हरिहरी, किंवा एकची पुत्र संसारी, तोही नायके पित्याचे. सदा सर्व काळ माता पिता, देखो न शकेची सर्वथा, ऐशी जेथे असे व्यवस्था, त्याने व्रत आचारावे. व्रत आचरता संपूर्ण, मनी हेचू हाची पूर्ण, व्हावे माझे कल्याण, करावे म्हणून व्रत हे. तरी श्रीहरी कृपे करून पाही, सर्व अनुकूळ मज लागी बाई, मज नसेची वासना काही, व्रत प्रभावी साजणीये. ऐसी तिच्या वचनाची हेळना, करीती झाली नृपांगना, कोणी जावे तीर्थाटना, कष्ट जाणा शरीराते. अमृता ऐसे तिचे वचन, येरी मानी तृणसमान, जेवी अमृत कुंभ नेऊन, उकरडा ओतीत अभागी. जेवी एका दिया सद्बुद्धी सांगता, तो तव नायकीची तत्वता, मग तया ते प्रस्तावता होता, कुसुमुसी मना माझी. तैसा प्रकार येथे झाला, नायके शिकविल्या बोला, अभेरून सती गुणवतीला, अपायाला वाट केली. असो होणार ते का सुखे, ऐसे मानुनिया निके, आज्ञा घेऊन तत्काळिके, गुणवती गृहाते. पातली तव ते गुणवती प्रधान कामिनी, आरंभिती झाली व्रता लागवनी, यथापूर्वक भावार्थ मनी, चक्रपाणी आराधितसे. येरीकडे यशोमती सती, भोगसमयी येता नृपती, अवघा समाचार तयाप्रती, झाली सांगती आदरेसी. नृपे उत्तर न देता तैला, संपादित झाला भोगवळा, तव अपूर्व झालीसे लीळा, ते सकळा लागी परिसवू. कठोर शब्द न सहावे मानविया ते, मग तो तव साक्षात अनंत, जाणे सर्वांचे हृदगत, दूषण वृथा ठेविलेस. म्हणून कोपला नारायण, ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण, राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण, शांत नवे जाण ज्वर पै. अत्यंत भूत ज्वर अंगी, प्राण जाऊ पाहे लगबगी, वार्ता फाकताची जगी, नृप वेगी पातला. पुत्र ही धाविन्नले वेगे, सन्निध पातले निजांगे, दास दासी अपार वेगे,
पातले वेगे त्या ठाई. बहुता परी उपचार करविता झाला नृपवर. औषधी देता नव्हे बर, अधिकाधिक व्यधा ज्याची. घाबरे झाले नगरवासी, उरस्फोट नृपवरासी. रुदित शब्द न फुटे पुत्रासी, दास दासी आकांत. तव तो मंडन प्रधान पाही, स्त्री सहित धावत आला लाही. तव तेथे दुःखाते पारच नाही, समजावित नाही कोणी कोणा. शांतविता मंडन प्रधान, उगेन राहती नृपनंदन. राज्याचे अश्रुपूर्ण, देखे प्रधान निजनयनी. करपल्लवे समस्तांते, प्रधाने शांत केले तेथे. तव गुणवती प्रधान भार्याते, अंतरगृहाते पातली. निवारून सकळ स्त्रियांचा मेळा, आपण पातली यशोमती जवळा. निवारुनी सकळ दुःख कल्लोळा, उपचार केला बहुतेने. तितुकिया माझी काय झाले, राजयोशी तिने अवले केले. तव गुणवतीचे मुख सांगले, सुशोभित देखले निजनयनी. हरिद्रा कुंकुम लेत वदनी, माथा शेंदूर सुशोभिनी. अंजन घालून या नयनी, देखे भामिनी रायाची. मुखी तांबूल असे रंगला, अलंकारे मंडित ते अबळा. देखती झाली राजवेल्लाळा, देखुनी कपाळा आठी घाली. मग बोले राज योषिता, कोण काळ शृंगार करिता. सकळे का शोक अवस्था, शृंगारिया लज्जा नसे. तरी उठे आता येथून, जाई आपल्या सदनी. आली शृंगार सावरुनी, दर्शना लागोनी माझिया. ऐसे वदता तिये ते, येरीचे काय चाले तेथे. स्वामी ये निखादिता सेवका ते, न चाले तेथे दुजियाचे. राजा कोपला प्रजा ते पाही, सर्व संपत्ती लुटिता होई. तेथे दुजियाचा उपाय नाही, तैशीच नव नाही दिसे. असो कोपारूढ राजराया, देखून उठली प्रधान भार्या. स्वगृहा पातली लवलाया, सखेद युक्त अंतरी. येरीकडे नृपसुंदरी, भ्रूसंकेते ते अवसरी. नृपा लागी अत्यादरी, पाचारी जवळीके. म्हणे काही पाहिले कौतुक, येरू म्हणे नाही देखले सम्यक. ती म्हणे तुम्ही भोळे भाविक, नेणा कौतुक स्त्रियांचे. मज प्राप्त झाले हे दुःख, तुम्ही सकळ करिता शोक. प्रधान स्त्री गुणवती देख, आली निशंक शृंगारून. काही दुःख न वाटे तिचे मनी, विपरीत मना माझी करणी. म्हणून आली शृंगारुनी, लज्जा मनी न वाटे. ती सेवक मी स्वामिनी, हा भाव नसे तिचे मनी. ऐसी तो सेवकाची करणी, नायको कानी स्वामिया. ऐसे बोलले नृपांतरा, दूर त्यजिते राजसुंदरा. ऐकून कांतेच्या उत्तरा, झाला संचार क्रोधाते. परम अविवेकी तो भूपती, ऐकून स्त्रियांची वचनोक्ती. अनुसरला अक्रिय गती, तेची पद्धती अवधारा. जो स्त्री बुद्धी ते लागला, तो सर्वी सर्वस्वे बुडाला. तो अपायी पडे भला, संशयाला नसेची. तव राये क्रोधे करून, प्रधान करशिला तो मंडन. पायी शृंखला दृढ घालून, गृह लुटून पैनेले. तयाची सकळ संपत्ती, आणविता झाला भूपती. प्रधान दंडिला हे ख्याती, नगरा माझी प्रगटली. पहा प्रभूचे कैसे विंदान, चाले जो सत्क्रिये करून. तयावरी अपाय कोसळती जाण, परी धैर्य ठाण न सोडावे. गुणविती आचारता व्रत बरवे, प्रधान कर्षण ठेविला राये. परी डगमगेना तिचे हृदय, न सोडी स्वयव्रताची. गृहीचे नेले सर्वधन, परी न कंटाळे तिचे मन. म्हणे व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यंतरी. व्रत आचरे सायाशी, वृत्तांत कळला रायासी. मग बोलावू पाठविली दासी, पतिव्रते सन्निध. नृप जो पाहे विलोकुनी, तव अलंकारयुक्त कामिनी. कुंकुमयुक्त शोभित वदनी, नृपे मनी जाणिले. म्हणे कांतता बोलली सत्य, सांप्रत नव्हे असत्य. ही तव जाया सुशोभित, नव्हे दुःख कालत्रयी. मग क्रोधयुक्त होऊनी पायी, ती ठेविले कारागृही. उभयता ते एकीची ठाई, ठेविले असे निर्धार. परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता. तव एके दिनी प्रधान तत्वता, झाला बोलता स्त्रिये ते. म्हणे आपण उभयता कारागृही, कवण दुःख अवस्था देही. व्रत आठवले कैची काही, अपरूप नवाई देखो हे. श्लोक. मंडन उवाच, न जाने कर्मणा कस्य, विपाकोऽयमुपस्थितः. गुणवत्युवाच,
सेवकवर्गस्य स्वाम्यायत्यंच जीवितम. टीका. तव वदे तेव्हा गुणवती बोलतसे पतिप्रती, हे नाथ जाणत जाणत वृत्ती केवी निवृत्ती करीतसा. आपला तो सेवक धर्म तो आपण ये साधिला नेम, नेणो अवकर्मा कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे. मग बोले प्रधान मंडन, हे तो माझी कर्मरेषा पूर्ण, पायी झाल्या शृंखला बंधन, उभयता आपण दुःख भोगू. मज करिता तू ते पाही, दुःख होतसे हृदय, येरी उत्तर देते समयी, शेषशायी निवारित. श्लोक. विष्णुर्विश्वंभरांभार धरणेक धुरंधरा, श्रीधरहा परमेशान सर्व दुःख निकृंतन. टीका. म्हणे हे नाथ चूडामणी, चिंता न कीजे निजमनी, विश्वंभर चक्रपाणी आधार त्रिभुवनी जयाचा. त्याची हे सर्व सत्ता त्रैलोक्य प्रतिपालिता, जाणे सर्वांचे मनोगता, हिता हिता सर्वही. तरी दृढ भावे तयाचे पायी, निवांत राहावे हृदयी, आठवणी शेषशायी तोची सर्व निवारिल. ऐसे सतीचे नेमवचन ऐकून स्वस्थ राहे प्रधान, येरी भावार्थ मनी धरून करी संपूर्ण व्रतपै. होता व्रताची संपूर्णता, मग मज आठव झाला तत्वता, उणे येऊ पहा पै आता न करती व्रता कोणीही. ऐसे जाणून अंतरी स्वप्नी जागृत केला नृपकेसरी, त्या ते बोलता झाला वैखरी, अवधारी सुंदरी तेच तू. स्वप्ना माझी राया ते पाही, जागृत केले ते समयी, मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते ऐक. विना अपराधे तत्वता, कारागृही राखिले उभयता, प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता तयांचा. ते गुणवंती परम सज्ञान, ते प्रबोधी यशमती लागून, मलमास व्रताचरण आचुरू जाण उभयता. तेन आणि ती निजमनी केली व्रताची हेळणी, तया योगे ज्वर अद्भुत सदनी, काष्टी होत तव जाया. गुणवती भावार्थे करुण व्रत करीती झाली आपण, भेटीस येता तुझ्या कांतेन विपरीत मन भावले. ते तव सदैव सुवासिनी, संभ्रमे भरित सौभाग्य खाणी, कज्ज कुंकुमा ते स्वीकारुनी, पातली सदने तुझिया. ते दव देखता मनी, शोभ पावली कामिनी, तू ते भासवन विप्रत करणी, घातले बंधने उभयता. तरी तेथे अन्याय केवता, तुवा विचार न करिता नृपनाथा, गृह लुटून तत्वता, बंदी उभयता कारागृही. ते गुणवती सुशीला, पुण्यलेश तिये घडला, तरी मुक्त करी उभयताला, देवनी धनाला सर्वही. इतुके करी सत्वर आता, सन्माने बोळवी उभयता, हे जरी न करसी नृपनाथा, तरी आत्मघाता पावशील. ऐशे स्वप्नी सांगून शेषशाही, गुप्त झाले ठाईचे ठाई, रावो जागृत होता हृदय, मानी नवाई अद्भुत. मग घाबरेपणे ते वेळी, स्वप्न सांगे स्त्रिये जवळी, ऐकता तेही चाकटली, अंतरी कळले तिजनु खूण. मग म्हणे जी नृपनाथा, तया ते सत्वर मुक्त करा आता, नाही तरी बरे न दिसे व्यवस्था, होईल घाता आपलिया. ऐसे ऐकताची वचन, दचकले रायाचे मन, मग तैसाच बंदी शाळे येऊन, उभयता लागून उभयता लागून नमियेले. शृंखा बंधनी मुक्त केला, कांतेसही गौरविला, नूतन वस्त्र देता झाला, कारभार वोपिला मागुती. वस्तू जात सर्वही तयाचे, तेही अर्पण केले साचे, बोलुनिया नम्रवाचे, सर्वास्व ते क्षमा मागे. गुणवंती सत्ता सती परम मंगळा, राव नमस्कारी वेळोवेळा, राव भाजतेही आराम वाटला, परिकंठ दाटला सद्य गीत. मौनेची नमस्कारिली सती, काही न बोलवेची पुढती, करी अपराधाची शांती, नवल रीती अनुपम्य. ऐसे मलमास व्रता, मग त्या आचारती उभयता, सकळ सौभाग्य सरिता. ऐसे मलमास व्रता, मग त्या आचारती उभयता, सकळ सौभाग्य सरिता, झाली प्राप्तता तया ते. मग नागरिकवासी सकळ व्रत करीते झाले अचळ, तै नगरी काळ वेळ, नोहे दुष्काळ कदाही.
ऐसे हे मला महात्म्य आख्यान, अभैरिता काय झाले कथन, तेची तू ते केले निवेदन, सत्य जाण भामिनीये तोची अर्थांतर बरवा, श्रोतीय ते निवेदिला आघवा, न घडे तरी न हेळसावा, प्रत्यय घावा श्लोकांतरी, इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, षड्विंशतितमोऽध्यायः गूढः, इति षड्विंशतितमोऽध्यायः। 26वा अध्याय आपण श्रवण केला। तर त्यात त्यांनी म्हटलं की आतापर्यंत 25 अध्यायापर्यंत जे काय व्रत आहे, जे दान आहे, जो विप्रपूजन आहे, विप्र भोजन आहे, हवन आहे, पंचाग्नी आहे, हे सगळे व्रत तर ज्यांनी केले त्यांचं भलं। पण लक्ष्मीनी जेव्हा प्रश्न विचारला की असं कोणी या व्रताला अवेअर केला आहे का, तर तेव्हा नारायणाने सांगितलं की असं हे अभागी एक जोडपं होतं की त्या अभागी लोकच जे याची उपेक्षा करतात आणि त्यामध्ये एक तो आणि ते तशा पद्धतीने उपेक्षा केल्यावर त्याचे परिणामही ते भोगतात। वीरबाहू नावाचा एक राजा होता, त्याची पत्नी रूपवती होती। रूपवती ही खरोखर नावाप्रमाणे सुंदर होती। राजा जो होता वीरबाहू हा सर्वश्रेष्ठ होता आणि राज्य त्याचं खूप मोठं होतं आणि व्यवस्थितशीर तो प्रजेचं रक्षण करत होता। पण ही जी रूपवती होती तर ती सदा त्या विषयासक्त याच्यामध्ये राहायची, भोग घेण्यामध्ये स्थिर राहायची। राणीच आधीच, त्यात रूपवती, त्यात राजा वीरबाहू, मग ती फक्त विषयासक्त राहूनच हे सगळे उपभोग घ्यायची। न दानम न व्रतम वापी न देवार्चनम सेवनम, भुक्ते भोगान अनेकाश, वपुभूषण तत्परा। वपुभूषण तत्परा, वपू म्हणजे शरीर, भूषण म्हणजे अलंकार, म्हणजे हा फक्त देह सजवायचा, अलंकार वेगळे वेगळे घालायचे आणि हा देह फक्त पोसायचा आणि याचे सगळे शृंगार रसाचे सगळे हे भोग जे आहेत हे घ्यायचे। त्याच राजाचा एक प्रधान होता, त्याची पत्नी होती गुणवती। आता ही गुणवती खरोखर नावाप्रमाणेच गुणवान होती, साधं स्वजोड राहायची आणि ती वेगळे वेगळे व्रतही करायची। एक दिवशी ती ह्या राणीच्या भेटीला आली आणि राणीला तिने सांगितलं की आता हा पुरुषोत्तम मास येतोय, आपण ह्या पूर्ण महिनाभर व्रत करू, स्नान करू, दान करू, धर्म करू, व एखादं व्रत करू, हे की जे सगळेजण करतात, आपण हे करू, कारण हा मलमासाचं जे महात्म्य आहे तर हे अगाध आहे आणि ह्यात जे आपण करतो ते दशपटीने आपल्याला प्राप्त होतं। तर राणी म्हणाली की दान धर्म करुणी सर्वजन, मृत्यू पावले ते नाही आले परतून। ज्यांनी ज्यांनी दान धर्म केला ते आले, सगळे मृत्यू करून काही परत आले नाहीत, कशाला मग आपण हे करत बसायचं हा सारखा, हे काही करायची गरज नाही आहे। वृथा कष्ट व्हावे शरीराते, काय उणे केले भगवंते। हिच्याकडे म्हणाले की माझ्याकडे तर इंद्राला लाजवेल इतकी संपत्ती आहे, मी स्वतः रूपवान आहे, जय विजय सारखे माझे पुत्र आहेत, संतती आहे, संपत्ती आहे, पती आहे आणि प्रेम करणारा आहे, मग आता कशाला मी व्रत वगैरे करत बसू, हे कोणाचे काम आहेत हे। सदा पिढीले जे दरिद्रे करून, व्रत त्याने करावे। ज्याला पुत्र पाहिजे त्याने मागायचं म्हणून व्रत करा, जे दरिद्री आहे, ज्याला धन पाहिजे त्याने करा, ज्याला दुःख आहे त्याने करा, ज्याला रोग आहे त्याने करा, एखादी व्यथा आहे त्याने हे व्रत करा, माझ्यासारख्याला हे करायची काहीच गरज नाही। हे सगळं ऐकल्यानंतर गुणवती तिथून निघून गेली, आपल्या घरी आली आणि तिने हे पुरुषोत्तम मासाचं व्रत सुरू केलं। आता ह्या व्रताची, ह्या गुणवती करत असलेल्या व्रताची हिनं हेटाळणी केली आणि त्याची चेष्टाही केली। चेष्टा केल्याच्यानंतर व्रतामध्ये आपल्याला जर व्रत करायचं नसेल तर आपण करू नये, पण कोणाच्या व्रताची अशी हेटाळणी करू नये आणि त्याला कमीही लेखू नये आणि त्याला अद्वैतद्वाही बोलू नये, कारण प्रत्येक जीवामध्ये प्रत्यक्ष
ह्या चैतन्यरूपी नारायण असल्यामुळे आपण जे बोलतो, जे जसं वागवतो ते त्या नारायणालाच वागवलं जातं. ह्या पद्धतीनं अद्वा बोलून हिने तिला त्या गुणवतीला काढून दिलं. आणि गुणवतीला काढून दिल्याच्या नंतर हिला ताप भरला त्या राणीला, आणि तो ताप काही केला बरा होईना. सगळं नगर जमा झालं, वैद्य जमा झाले, सगळे उपचार सुरू झाले, पण तिचा काही तो ज्वर काही उतरेना. ह्या याच्यामध्ये छोटीशी अशी गंमत आहे की हिला ज्वर चढला. ज्वर चढला म्हणजे हिने जेव्हा ते हेटाळणी केली तर त्या मनालाही असं दुखवलं, आणि दुखवल्याच्या नंतर मग ते शरीरालाही तापलं गेलं, विनाकारणच तापलं गेलं. मग त्याची परतफेड दसपटीनंच होते, दान केल्यानंच होते असं नाही. कोणाला बोललं, उलटं बोललं, कष्ट दिले, त्याचे दसपट भाग आपल्याला येतोच. चांगलं करा अथवा वाईट करा, कसंही करा, ते जे कराल कर्म त्याच्या दसपट परत. हिला बोलल्यानंतर, गुणवतीला बोलल्यानंतर राणीला तो ताप आला. हे पाहायला सगळेजण आले. मग त्यामध्ये प्रधान आणि गुणवती पण आली. आता गुणवती जेव्हा आली तर ह्या अध्यायामध्ये वर्णन आहे की जेव्हा ती राणीला भेटायला आली होती तर ती व्रत करणारी होती, नेमस्थ होती, भाविक होती, म्हणून ती सौभाग्यवती असल्यामुळे सौभाग्याचे जे साधे अलंकार आहेत, हळद कुंकू लावणे, ते सिंदूर लावणे आणि ठराविक दागिने घालून येणे, हे ते सौभाग्याचं लक्षण आहे. आणि असं सर्वसामान्यपणे जी सौभाग्यवती स्त्री आहे ती ते करतेच, त्यात असं काही विशेष नाही आहे आणि वावगं काही नाही आहे. राणीने हे सगळं पाहिलं, मला एवढा ताप भरला आणि ही म्हणे मारे शृंगार करून आली. आता स्त्री जात आहे तर ती स्त्री जात म्हटल्याच्यानंतर भाजी आणायला जरी जायचं असेल तर थोडं नीट सावरूनच जाईल ना. इथे तर राणीला भेटायला जायचं होतं, मग उठले ना ते त्या नेसत्या वस्त्रांनी कसं काय जाणार, साधी गोष्ट होती. म्हणून तिने ते कपाळी हळद कुंकू सिंदूर वगैरे लावून ठराविक दागिने घालून तिथे ती नेहमीप्रमाणे आली. ती राणीला ते पाहल्या गेलं नाही. ती म्हणे की मला एवढं बरं नाही आणि ही एवढी नटून थटून आली. आणि राजाला तिने राजाचे सगळे कान भरले. राजाचे कान भरले म्हटल्याच्यानंतर ही जी रूपवती गुणवती जी आलेली होती ती ही हरिद्र कुंकुमम लेत वदनी माथा शेंदूर सुशोभिनी, म्हणजे तिच्या माथ्यावरती सिंदूर होता. आता राजाला तिने सगळं सांगितलं. राजाला खरं वाटलं, तोही स्त्रीलंपटच होता. आणि जो स्त्री बुद्धी ते लागला तो सर्वी सर्वस्वे बुडाला. हिने तिचं ऐकलं आणि तोही मग त्या तिच्या नादाला लागला. त्याने त्या प्रधानाच्या पत्नीचं ते सगळं पाहून सगळा राग प्रधानावर काढला. प्रधानाला त्याने बंदीशाळेत टाकलं. आणि तरीही ह्या गुणवंतीनं ते तिचं व्रत सोडलं नाही. पुरुषोत्तम मासामध्ये जे तिचं स्नानदानाचं व्रत तिने जे घेतलं होतं ते तिने ते सुरूच ठेवलं. हे व्रत सुरूच आहे म्हटल्यानंतर राजाने पण एक दिवशी तिला दासी पाठवून बोलून घेतलं की ही व्रत कशी करते ते बघू. व्रत तसं करत असताना सुद्धा ती हळद कुंकू सिंदूर लावूनच ती आलेली होती. पहिल्या वेळेसही, दुसऱ्या वेळेसही, तिसऱ्या वेळेसही. राजाला वाटलं की नाही बरोबर आहे, आपली पत्नी म्हणते ते बरोबर आहे, ही काय कोण लागून गेली म्हणे. आता ह्या साधीच बाब आहे की जी सौभाग्यवती स्त्री आहे, ती हातात बांगड्या घालेल, कपाळी कुंकू लावेल, त्याच्यानंतर ते सिंदूर घालेल, पायात जोडवे घालेल, त्यात असं नवल काहीच नाही किंवा विशेष असं काही नाही. राजाने हे सगळं पाहिलं, त्याचा राग अनावर झाला, तिलाही त्याने कैदेत टाकलं. कैदेत टाकल्याच्यानंतर ती कैदेमध्ये असतानासुद्धा तिने ते व्रत सुरूच ठेवलं. मग तिथे एकाच बंदीशाळेत होते ते पती पत्नी, प्रधान आणि गुणवती त्याची पत्नी. त्यांची साहजिकच चर्चा झाली की आपलं काय चुकलं. तेव्हा गुणवतीच्या तोंडी एक वाक्य आहे. तर ती गुणवती म्हणते की आपला तो सेवक धर्म, तो आपण ये साधिला नेम, नेणो अवकर्मा कर्म हे पुरुषोत्तम जाणे. आपला तो सेवक धर्म, तो आपण साधला या नेम. ज्याचा त्याचा धर्म आहे त्यानं तो त्याचं धर्मात पाळण केलंच पाहिजे.
त्याचे परिणाम काय होतात, दुसरा कसा वागतो किंवा काय होतो हे पुरुषोत्तम जाणून घेतो. त्यामुळे आपण प्रधान आहोत, राजाच्याकडे आपलं कर्तव्य होतं जाणं. त्याच्या पत्नीला बरं नाही म्हणून राणीला आपण गेलो, पण त्यांनी कैदेत टाकलं, ती त्यांची त्यांनी घरातून आपल्याला हाकलून दिलं, आपली काही म्हणणं नाही आहे. या पोथीमध्ये त्यांनी सांगितलं की तिला त्यांनी काढून दिलं घराच्या. आता मालकाने कसं वागायचं हे मालकाच्या हातात आहे. नोकराने त्याचा धर्म पाळला. आपणही आताही अनेक ठिकाणी आपण जेव्हा जातो, आपल्या वरिष्ठांकडे, आपल्या श्रेष्ठांकडे जेव्हा जातो, तर तिथेही असं कोणीतरी आपल्याला तर हाकलून देतच आहे ना. तर आपला जो धर्म आहे, सेवकाचा, शिष्याचा जो धर्म आहे, त्यानं त्याचं तर पालन करायचं, बाकी पुरुषोत्तम पाहून घेईल. अशा तऱ्हेनं मग हे सगळं त्यांचं संभाषण झाल्यानंतर तिनं ते व्रत पूर्ण केलं. त्या व्रताची सांगता. आता बंदीशाळेत ती काय करणार ना, मानसिकच पूजा करणार आणि मनानेच ती ठरवणार की माझं व्रत झालं आहे म्हणून. आणि मानसिक पूजेनंतरच मानस पूजा झाली, मानस व्रत झालं आणि मानस तिचं उद्यापने झालं. म्हणजे प्रत्येक वेळेस धन दौलत असावी लागते असंही काही नाही. मानस पूजाही होऊ शकते, मानस व्रतही होऊ शकतं, पण तेवढी सबळ श्रद्धा पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं मग हिचं व्रत पूर्ण झाल्यानंतर नारायण प्रत्यक्ष राजाच्या स्वप्नात गेले. त्यांनी सांगितलं, रागवले त्याला की हे प्रधानाला आणि त्याच्या पत्नीला विनाकारण तू डांबून ठेवले, त्यांना ते सोडून दे आणि त्यांचं धन त्यांना सगळं परत कर. नाही केलं तर बघ मी तुला शिक्षा करीन. आता त्या काळामध्ये कसं कोर्ट कचऱ्या नव्हत्या याची आपण चर्चा केली, म्हणून फक्त भगवंताचं नाव घालून असंच भय असायचं. भगवंतच दंड द्यायचे आणि या अशा दंडाला ब्रह्मदंड असं म्हणतात. आणि तो ब्रह्मदंड आपल्याला कळत नाही की हा कशाचा दंड आहे म्हणून, पण तो दंड बसतोच, ती शिक्षा होतेच, फक्त संदर्भ जोडता येत नाही. प्रधानाला आणि त्याच्या पत्नीला मुक्त केलं, धन दौलत देऊन दिली, त्यांची क्षमा मागितली आणि ते आपापल्या घरी निघून गेले. या अध्यायात काय सांगतंय? हा अध्याय एवढं सांगतो आहे की श्रेष्ठ असो, ज्येष्ठ असो, धनवान असो, रूपवान असो, सुखात असो की दुःखात असो, प्रत्येक वेळेस प्रत्येकाने यथायोग्य आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे व्रत कोणतं केलंच पाहिजे. एक वेळेस दरिद्री अवस्था असल्याच्यानंतर व्रत नाही केलं तरी चालेल, पण ज्यावेळेस सुव्यवस्था आहे, सगळी श्रीमंती आहे, सुख आहे, तर त्यावेळेस तरी अवश्य थोड्या ना थोड्या तरी प्रमाणात भगवंताचं नामस्मरण घ्यावं. त्याचं व्रत जे आहे, ज्या प्रचलित वर्तमान काळात जो असेल ते व्रत घ्यावं. निदान कोणी सांगतं आहे तर निदान ते ऐकून तरी घ्यावं. अशी हेटाळणी करू नये, दुसरं कोणाचा उपमर्द करू नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाला असं हाकलून देऊ नये, कोणाच्या व्रताची अशी टिंगलटवाळी करू नाही आणि कोणालाही कमी लेखू नाही. कोणालाही अशी कमी लेखू नाही. यामध्ये कसं होतं की हा जो आणि महत्त्वाचं आपला जो धर्म आहे, आपला जर सेवकाचा धर्म आहे तर सेवकाच्या धर्माचं आपण पालन करावं, बाकी पुरुषोत्तम पाहून घेईल. आपण नोकरी करणारे आहोत, नोकरी करण्याचा आपला तो फक्त जेवढा जॉब आहे तर तेवढा तो जॉब पूर्ण करायचा आणि आपला धर्म पाळायचा. आपण पती आहोत, पती धर्म पाळायचा, पत्नी आहोत, पत्नी धर्म पाळायचा, पण नेमाने पाळायचा. कोणाचीही टिंगलटवाळी न करता, कोणालाही असं कमी लेखता आणि कोणाच्याही व्रतामध्ये खंड आणण्याचा हे उद्योग आपण करू नये. हा महत्त्वाचा संदेश देणारा हा अध्याय आहे. इथे आपण ह्या 26वा अध्याय इथे झाला. इथे आपण विराम घेऊयात. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण.